करामसाब तर्फे बेंगलुरू येथे गणेश मूर्ती प्रशिक्षण संपन्न। कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गीच्या बेंगलुरू विभागातर्फे तसेच आर्ट्स ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेसच्या सहयोगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती निर्मितीचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले। जुलै ते ऑगस्ट या कालावधीत आयोजित या उपक्रमात 4 ते 12 वयोगटातील तब्बल 21 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या लहानग्यांनी आपल्या कल्पकतेतून घडवलेल्या गणेश मूर्तींचं दर्शन पालक व उपस्थित मान्यवरांना घडले। विद्यार्थ्यांनी घडवलेल्या मूर्ती भेट स्वरूप घरी नेऊन त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। बेंगलुरू सारख्या आयटी नगरीत निसर्गाशी जोडून कलाकृती घडवणे आणि त्यातून समाधान मिळवण्याची कला नव्या पिढीमध्ये विकसित होत असल्याचं या प्रसंगी स्पष्टपणे जाणवले। या उपक्रमाला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचं योगदान लक्षणीय असल्याचं परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले। सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचं आयोजन करामसाब बेंगलुरू विभाग प्रमुख सौ दीपाली वझे यांच्या निवासी कार्यालयात करण्यात आले। गणेश उत्सवाच्या निमित्ताने मान्यवरांच्या गाठी भेटी यावेळी झाल्या। प्रमाणपत्र वितरणाप्रसंगी चाळीसगाव येथील नाट्यकर्मी डॉक्टर मुकुंद कळंबेकर, चित्रकार संजय लवकरे, ज्येष्ठ लेखिका सुचित्रा लवकरे, आदिवासींच्या विकासासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ स्मिता जोशी, संजय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। यांचा परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी मेळाव्यात कुमारी अमुक्ता गौमाडी, कुमारी अथुला मुकुंद, कुमारी अनाहिता गुप्ता, कुमारी अपूर्वा शिवकुमार, कुमारी अद्विताजी, कुमारी अवनी शरण, कुमारी रचित प्रसन्ना, कुमारी श्रद्धा राधाकृष्णन, कुमारी रियांश सिंग, कुमारी लौशा कोठारी, कुमारी वान्या वीज, कुमारी अन्या प्रकाश, कुमारी वेदिका राठोड, कुमारी श्रेयांवी शर्मा, कुमारी युवल बापट, कुमारी अर्जुन आदित्य, कुमारी विधात नंदा कुंदिती, कुमारी रघुवंशी सिंग, कुमारी अन्वय रहाटकर, कुमारी कृष्णव चंद्रा, कुमारी संचित अग्रवाल आदी बालगोपाळांनी सहभाग घेतला। यावेळी सौ दीपाली वझे यांनी निसर्गाशी सुसंगत अशा लाल मातीतून साकारलेल्या औदुंबर वृक्षाखाली बसलेल्या दत्त स्वरूपी गणेश मूर्तीची स्थापना केली। हात जोडून बसलेल्या गणपतीचं वाहन उंदीर मामाच्या प्रसन्न भाव मुद्रेने या मूर्तीचं आकर्षण अधिक खुलवले।